या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य आनंदाने पारूला सांगत असतो की पारू माझी खात्री आहे उद्या जेव्हा ती मुलगी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल ना तेव्हा तुला देखील ती खूप आवडेल आणि मग तू स्वतः आईला जाऊन सांगशील की ही आदित्य सरांसाठी योग्य आहे. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं पण तरीही ती हसून म्हणते की आदित्य सर आता तुम्ही जास्त विचार करू नका, दूध प्या आणि झोपून घ्या. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू आता माझी झोप उडाली आहे, मला फक्त मी कधी या मुलीला भेटतोय असं झाले. आणि मग तो लॅपटॉपमध्ये त्या डोळ्यांकडेच बघत बसतो. पारू मात्र नाईलाजाने तेथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दामिनी पारूला आणि सावित्रीला सांगत असते की आज आपल्याकडे ती मुलगी येणार आहे, तुम्ही तिच्या स्वागताची छान तयारी करा, तिच्यासाठी छान पदार्थ बनवा. आणि त्यावर त्याही दोघी हो म्हणत कामाला सुरुवात करतात. तितक्यात अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात. दामिनी एवढ्या उत्साहाने काम करत आहे हे बघून श्रीकांत म्हणतो की आज सूर्य नेमका कोणत्या दिशेला उगवलाय. तर अहिल्या हसतच म्हणते की हा सूर्य उगवलाय हेच खूप आहे. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की वहिनी असं का बोलताय तुम्ही, ती मुलगी आपल्या आदित्यसाठी किती महत्त्वाची आहे माहिती आहे ना मला. आणि समजा उद्या ती या घरची सून झाली तर तिचं आणि माझं पटायला नको का, म्हणून मी हे सगळं करते. आणि त्यावर श्रीकांत आणि अहिल्या हसतच म्हणतात की ठीक आहे. दुसरीकडे आदित्य त्या मुलीला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. तिच्यासमोर कसं जायचं, कोणते कपडे घालायचे याचाच तो विचार करत असतो. आणि आरशात स्वतःला बघत म्हणत असतो की ती मुलगी आज माझ्या समोर येणार आहे, मी तिच्यासमोर छानच दिसायला हवं, जर मी तिला आवडलो नाही तर मग काय. आणि त्याचवेळी एक सर्वंट त्या ठिकाणी येतो आणि आदित्यला सांगतो की खाली पाहुणे आले आहेत. त्यामुळे मग आदित्य पटकन तयार होतो आणि बाहेर जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे दामिनी त्या मुलीला घरामध्ये घेऊन येते. ती सावित्रीला त्या मुलीच्या समोर फुलांच्या पाकळ्या टाकायला सांगते. आणि हे सगळं बघून घरातल्यांना तर आश्चर्यच वाटतं. त्यानंतर जेव्हा श्रीकांत आणि अहिल्या त्या मुलीला बघतात तेव्हा त्यांना ती मुलगी अजिबात आवडत नाही. तर ती मुलगी नाटक करत सगळ्यांना सांगू लागते की काल मीच तुम्हाला फोन केला होता, तुमच्या कंपनीच्या लोगोवर जे डोळे आहेत ना ते डोळे माझेच आहेत. आणि ते ऐकून दामिनी तिच्या जवळ जात विचारते की निशा तुझं नाव काय आहे गं. आणि दामिनीचा हा प्रश्न ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर दामिनी नाटक करत त्या मुलीला सांगू लागते की तुला माहिती आहे का, आमचा आदित्य सतत तुझ्या डोळ्यांसोबतच बोलत असतो, तो तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. आणि ते ऐकून ती मुलगी देखील खुश होते. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तर ती मुलगी प्रेमाने त्याच्याकडे बघू लागते. पण जेव्हा आदित्य तिच्या डोळ्यांकडे बघतो तेव्हा तो खूप चिडतो. तो त्याचे डोळे बंद करतो. त्याला आठवतं की लोगोवर जे डोळे आहेत ते डोळे या मुलीचे नाही आहेत. आणि त्यामुळे तो रागातच विचारतो की हा काय मूर्खपणा आहे. आणि आदित्यला असं अचानक चिडलेलं बघून सगळेजण त्याला काय झालं आहे हे विचारू लागतात. तर आदित्य म्हणत असतो की आई मी 1000 मुलींमधून ती मुलगी शोधून काढेल जिचे डोळे आपल्या लोगोवर आहेत, ही ती मुलगी नाही आहे. आणि ते ऐकून सगळेच जण रागात त्या मुलीकडे बघू लागतात. तर आदित्य म्हणत असतो की आई हा काय मूर्खपणा सुरू आहे, या मुलीला इथे कोणी आणलं, कोण माझ्या भावनांशी खेळते. आणि ते ऐकून दामिनी म्हणू लागते की अरे आदित्य तुझा काहीतरी गैरसमज होतोय, ही तीच मुलगी आहे. परंतु अहिल्या दामिनीला शांत राहायला सांगते आणि त्या मुलीकडे बघत म्हणते की जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं, तू मला पहिल्या नजरेतच अजिबात आवडली नाही. आता खरं खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलं नाही तर मी पोलिसांना बोलावेल. आणि ते ऐकून ती मुलगी रडतच म्हणते की तुम्ही प्लीज पोलिसांना बोलावू नका. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की हे बघा, आम्ही पोलिसांना बोलवायचं की नाही तो आमचा प्रश्न आहे, पण तुम्हाला इथे कोणी पाठवलंय ते सांगा आम्हाला. आणि त्यावेळी मग ती मुलगी दामिनीकडे बोट दाखवते आणि त्यामुळे मोहन दामिनीच्या अंगावर धावून जातो. परंतु त्यावेळी श्रीकांत त्याला थांबवतो. तर अहिल्या देखील त्या मुलीला सांगते की आता निघ इथून नाहीतर मी पोलिसांना बोलावेल. त्यामुळे ती मुलगी पळतच घरातून बाहेर जाते. पण जाता जाता दामिनीला तिचं पेमेंटही करायला सांगते. त्यानंतर घरातील सगळेजण दामिनीवर खूप चिडतात. तर दामिनी रडायलाच सुरुवात करते आणि म्हणू लागते तुम्हा सगळ्यांना असं वाटते की मी खूप मोठी चूक केले, पण मी अशी का वागले ते मला एकदा विचारा तरी. त्या दिवशी ती दिशा इथे आली होती, तिने आपल्याला लीगल नोटीसही पाठवली आहे. जर आपण 8 दिवसांमध्ये लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत त्या मुलीला सगळ्यांच्या समोर आणलं नाही तर तो लोगो आपल्या हातातून जाईल, म्हणून मग मी हे सगळं केलं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु दामिनीचं हे बोलणं ऐकून आदित्य तर खूप नाराज होतो. तो म्हणत असतो की दामिनी काकू तुला माहिती आहे ना, ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, मग तरी तू असं का वागली, का माझ्या भावनांसोबत खेळली. परंतु दामिनी तिचं कसं बरोबर आहे हेच सगळ्यांना सांगत असते आणि म्हणत असते की तशी ती मुलगीसुद्धा चांगलीच आहे, जर ती या
घरची सून झाली तर काय वाईट आहे, परंतु अहिल्या तिच्यावर ओरडते आणि तिला शांत राहायला सांगते. त्यानंतर श्रीकांत म्हणत असतो की आदित्य, आता आपण पुढे काय करायचं? आपल्याला 8 दिवसांमध्ये त्या मुलीला सगळ्यांसमोर आणावंच लागेल. आणि त्यानंतर प्रीतम म्हणतो की खरं तर दामिनी काकूने जो विचार केला तो माझ्याही मनात येऊन गेला. आपण सेम डोळे असणारी एखादी मुलगी प्लॅन्ट केली तर. पण आदित्य ओरडून म्हणतो की मी असा खोटेपणा करणार नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की हो आदित्य, आपण कोणताही खोटेपणा करायचा नाही, पण त्या मुलीला शोधण्यासाठी तुझ्या डोक्यात काही आयडिया आहे का? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो आई. आणि मग तो सगळ्यांना असं सांगतो की आपण उद्याच एक कॉन्टेस्ट घेऊयात. आपल्या लोगोवर जे डोळे आहेत त्या डोळ्यांशी मिळत्या जुळत्या सगळ्या मुलींना बोलावू आणि माझी खात्री आहे की त्यांमध्ये आपल्याला ती मुलगी नक्की सापडेल. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे, आपण लगेच मग तयारी करूयात. आणि हे ऐकून आदित्य प्रीतम खुश होतात. दुसरीकडे पारू सगळं काम संपवून तिच्या घरी जात असते आणि तितक्यात तिला तिथे असणारं डस्टबिन खाली पडलेलं दिसतं. ती म्हणू लागते की जर हे देवयाईंनी बघितलं ना तर त्या खूप चिडतील. आणि मग ती लगेच तो खाली सांडलेला कचरा डस्टबिनमध्ये टाकते. त्याचवेळी तिला दामिनीने फाडून फेकून दिलेल्या चित्राचे तुकडे देखील त्या ठिकाणी सापडतात. तिला प्रश्न पडतो की हे चित्र असं इथे फाडून का फेकून दिले? आणि मग ती ते सगळ्या चित्राचे तुकडे गोळा करते आणि स्वतःशीच म्हणू लागते की ही मुलगी नक्की कोण असेल? मला एकदा तरी या मुलीला बघायचं आहे. बासुद्धा आता घरी नाही आहे. मी आता हे सगळे तुकडे जोडते आणि ती मुलगी कोण आहे हे बघते. आणि मग ती लगेच ते सगळे कागदाचे तुकडे घेऊन घरी जाते. घरी आल्यानंतर ती पटकन दरवाजा खिडकी बंद करते आणि ते सगळे तुकडे जोडायला सुरुवात करते. आणि त्यानंतर जेव्हा ते चित्र पूर्ण होतं तेव्हा पारूच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ते तिचंच चित्र असतं. पारू आश्चर्याने त्या चित्राकडे बघत असते आणि म्हणू लागते की हे तर माझं चित्र आहे, म्हणजे त्या लोगोवर इतर कोणाचे नाही तर माझे डोळे आहेत. आदित्य सर ज्या डोळ्यांवर प्रेम करतात ती मुलगी मी आहे. आणि मग त्यानंतर तिला एक एक प्रसंग आठवू लागतो आणि त्यानंतर तिला सगळ्या गोष्टी उलगडतात. ती म्हणत असते म्हणजे इतके दिवस आदित्य सर ज्या मुलीचा शोध घेत होते ती मुलगी त्यांच्या समोरच होती. ती मुलगी मी आहे. आदित्य सर माझ्यावर प्रेम करतात आणि इतके दिवस मला हे कळलंसुद्धा नाही. मी अनेक वेळा आदित्य सरांच्या लॅपटॉपमध्ये ते डोळे बघितले, पण तरीही मला का उलगडलं नाही की हे डोळे माझेच आहेत ते. आणि मग त्यानंतर ती पटकन एक कागद घेऊन येते आणि ते सगळे फाटलेले तुकडे त्या कागदावर चिटकवते आणि पूर्ण चित्र बनवते. त्यानंतर ती रडतच ते चित्र जवळ घेते आणि म्हणू लागते की देवा, आदित्य सर ज्या मुलीवर प्रेम करतात ती मुलगी मीच आहे. आता मला काही करून लवकरात लवकर आदित्य सरांना हे सांगायला हवं. माझ्या धनींचं माझ्यावरच प्रेम आहे. आणि मग ती आनंदाने आदित्यकडे जाण्यासाठी निघते, पण तितक्यात तिला समोर तिचंच प्रतिबिंब दिसू लागतं, जे तिला विचारत असतं की पारू, कुठे चाललेस तू? आदित्य सरांकडे का? आणि काय सांगणार तू त्यांना की ज्या डोळ्यांवर ते प्रेम करतात ते डोळे तुझे आहेत आणि हे कळाल्यावर ते काय करतील याचा तुला अंदाज आहे का? आणि हे सगळं काही ऐकून पारू म्हणत असते जेव्हा आदित्य सरांना हे समजेल तेव्हा त्यांनाही आनंद होईल. मात्र पारूचं प्रतिबिंब म्हणत असतं की तू खूप चुकीचा विचार करतेस. जेव्हा आदित्यला हे समजेल ना की तो ज्या मुलीच्या डोळ्यांवर प्रेम करतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून तू आहे, तेव्हा तो तुझ्यासोबतची मैत्रीसुद्धा तोडून टाकेल. परंतु पारू म्हणत असते की असं काही होणार नाही. उलट आदित्य सर माझा स्वीकार करतील आणि जेव्हा देवी आईंना हे कळेल ना तेव्हा त्यासुद्धा सून म्हणून मला स्वीकारतील, कारण त्यांना आदित्य सरांच्या आनंदापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. परंतु पारूचं प्रतिबिंब म्हणत असतं की तुला चांगलंच माहिती आहे तुझ्या देवी आईंच्या त्यांच्या सुनेकडून आणि आदित्य सरांच्या त्यांच्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत ते, आणि तू त्या अपेक्षांमध्ये कुठेही बसत नाही. परंतु पारू रडतच म्हणत असते की माझी भाषा कशी आहे किंवा मी कसे कपडे घालते यापेक्षा मी माणूस म्हणून कशी आहे हे महत्त्वाचं नाही आहे का? काय कमी आहे माझ्यात? आणि त्यावेळी तिचं प्रतिबिंब म्हणतं की तुझी लायकी. प्रत्येक वेळी तुझा बा तुला सांगतो ना की पारू या मोठ्या लोकांपासून लांब राहा, कारण त्याला माहिती आहे की तू जो काही विचार करतेस ना तसं कधीही घडणार नाही आहे. आणि मग हे सगळं ऐकून पारू शेवटी आदित्यला ते चित्र ते डोळे तिचेच आहेत हे न सांगण्याचा निर्णय घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी पारू पुन्हा ते चित्र घेऊन आदित्यकडे जाण्यासाठी निघते, परंतु वाटेत तिला दामिनी भेटते आणि दामिनी हे सगळं काही बघते, त्यामुळे ती पारूवर खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.